नमस्कार मंडळी. आता आम्ही ते लाईट शो बघण्यासाठी जातोय. हॉटेलवरनं निघालोय, तयारी करून रेस्ट केलाय. तर बघूयात लाईट शो कसा कसा दिसतोय. सेम ॲज युजल ऑटो केली आहे. गेट के वहीं छोड़ देना है आता भेटूया डायरेक्ट लाईट शो. कृष्ण को अवंती ने ऐसा मंत्रमुग्ध कर दिया कि यह 64 उस गौरवशाली उपलब्धि के सम्मान में एक नवीन पंचांग का शुभारंभ किया गया। विक्रम संवत पंचांग।
आम्ही छान महाकाल नगरी फिरलोय आणि खूप सारे फोटोज व्हिडिओज सगळं काही शूट केलंय. खूप सुंदर अनुभव येतो. मी जेव्हा जेव्हा इथे येते, फर्स्ट टाइम सुद्धा आले होते, आता हे माझं थर्ड टाइम आहे. जेव्हा जेव्हा येते लूजबम येत सध्याही माझ्या अंगावर की जाण्याची इच्छा होत नाही. इतकं छान वाटतंय की असं वाटतंय बस इथे स्टे करावं. म्हणजे त्यांनी खूप लाईट छान डेकोरेशन नाही म्हणता येत नाही, एक वाईब वेगळी आहे इथल्या नेचरची. एक या एरिया मधली, मंदिराच्या एरिया मधली एक वाईब खूप वेगळी आहे. खूप छान वाटते इथे येऊन मला. थोडं इमोशनलही फील होते कधी कधी जाताना. असं जावंसं वाटत नाही. एक महादेवाशी अटॅचमेंट होऊन जाते. खरं सांगायचं म्हटल्यावर माझं एवढं नव्हतं आधी की ओके की उज्जैनला जाण्याचं. जेव्हा मी फर्स्ट टाइम आले तेव्हापासून मी एकदम या नगरीशी कनेक्ट झाले आणि तेव्हापासून मला खूप असं यावंसं वाटतं. मला कधी कोणी म्हटलं की उज्जैनला चल तर मी कधीच नाही म्हणू शकणार नाही. एवढी माझी फिलिंग्स आणि एवढी अटॅचमेंट झाली आहे या महाकाल नगरीशी, महादेवांच्या नगरीशी. आणि खूप छान वाटतंय. खूप हार्ड फिलिंग येते जाताना, बट खूप छान वाटतंय. आणि माझी फॅमिली आहे तिकडे सध्या वेट करतीये. ऑटोसाठी आम्ही वेट करतोय. आता माझे हस्बंड इकडे येत आहेत. त्यांनाही जावं असं वाटत नाहीये, आय एम शुअर. पण सुट्टी संपलीये. छान, खूप छान आम्ही वाटतं. दरवर्षी येतो पण नेहमी असं वाटतं की जाऊच नाही लवकर, पुन्हा पुन्हा यावं. आणि हा अनुभव आमच्या दोघांचाही. आम्ही कधी उज्जैन बघितलं नव्हतं. जेव्हा 2 वर्ष आधी उज्जैन बघितलं तेव्हा त्यानंतर ती एक अटॅचमेंट आमची क्रिएट झालीये की इथे आलं की परत कधी जावं असं वाटत नाही. कधी याल ना तर नक्की या आणि महाकाल लोक नक्की बघा. म्हणजे त्यामध्ये- आमच्यासाठी पण ते त्यांना ती सांग ना, महाकाल लोक दर्शन, विहार दर्शन. हो, विहार दर्शन सुद्धा केलंय आम्ही. ते पण खूप सुंदर. असं वाटतं की आपण समोर बसलोय पिंडीच्या आणि सगळं आपल्या समोर होतंय. ते पण खूप छान अनुभव होता. मी ते शूटही तुम्हाला दाखवेल. मी छोटस त्या आधी 3D मध्ये होतं त्यांच्याकडे, आता 6D पण चालू केले त्याने. त्यामध्ये काय काय होतं ग? जल, वायू सुगंध. आणि सुगंध, या 3 गोष्टी पण तुम्हाला फील करायला भेटतील भस्म आरतीच्या वेळेस. आणि तर भारी experience. हा, खूप छान. आणि तो शब्दात सांगू शकतच नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः इथे येऊन ते फील नाही घ्याल ना, त्याशिवाय नाही समजणार. आणि आमचंही असं काही जास्त हे नव्हतं की आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा उज्जैनला आलो त्या दिवसापासून आम्ही कनेक्ट झालोय उज्जैनशी पूर्णपणे. आणि आता आम्हाला जेव्हा जेव्हा चान्स मिळतो, जेव्हा जेव्हा सुट्टी मिळतो, तेव्हा तेव्हा आम्ही नक्कीच महाकालच्या दर्शनासाठी येतो. आणि आता खूप हार्ड फिलिंग येते. 26 तारीख आहे, 26 जानेवारी. तर आजच आम्हाला असं कळलंय की काल आणि आज या 2 दिवसामध्ये 56 लाख लोकांनी दर्शन घेतलंय उज्जैनमध्ये. खूप गर्दी होती. खूप गर्दी. पण तरी आमचं दर्शन व्यवस्थित झालं. सगळ्यांचंच समजा, म्हणजे त्यांनी मॅनेजमेंट असं केलं होतं की नॉर्मली आपल्याला मंदिराच्या आवारात वगैरे फिरू देतात जिथे मंदिर आणि छोटे छोटे मंदिर आहेत. पण यावेळेस त्यांनी पूर्ण बाहेरूनच महाकाल कॉरिडॉर पासूनच त्यांनी रूट तयार केला होता. त्यामुळं जास्त इकडे तिकडे फिरता नाही आलं लोकांना, परंतु मॅनेजमेंट छान केलं होतं. त्यामुळे एक जास्तीत जास्त किती वेळा दर्शन झालं आपलं? 45 मिनिटं ते 50 मिनिटं खूप, म्हणजे 1 घंट्याच्या आत आमचं दर्शन होऊन गेलं. गर्दी होती खूप, पण दर्शन झालं. तिथे पास घेऊ शकता तुम्ही. पास पण एक अवेलेबल असते. 250 रुपीजची पास असते. आणि नॉर्मल दर्शन मध्ये पकडा समजा 3 घंटे लागले असते आणि आम्हाला 1.5 घंटे लागले असं. पण छान होतं बाकी सगळं. आणि लेझर शो सुद्धा छान होता. तुम्ही शूट मध्ये आम्ही दाखवलेले तुम्हाला, तर त्या शूट मध्ये एवढं क्लिअर नाही दिसत. जे रिअल टाइम एक्सपिरियन्स खूप छान. नाही दिसणार. रिअल टाइमच छान दिसतं. त्यानंतर लेझर वर आहे सगळं. आणि पाण्यामध्ये पूर्ण ते प्रतिबिंब तयार करतात महादेवाचं वगैरे. आणि वेगवेगळे सीन आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी एक ब्रिज सुद्धा आता केलाय, नवीन झालाय तो. यावर्षीच आम्ही म्हणजे मागच्या वर्षी काम चालू होतं, यावर्षी आम्ही त्यावरूनच आलो. आता एक्झिट घेतली आहे. त्या ब्रिज वरून महाकाल नगरी खूप सुंदर दिसतीये. म्हणजे बघतच राहावं असं वाटतं, इतकी सुंदर दिसतीये. चला तर आता आम्हाला हॉटेलला जातोय. इथून निघावं लागतंय. हार्ड फिलिंग मी. चला आम्ही सांगू आता कधी निघालो, इथून कधी निघतोय, टाइम काय आहे आणि पुण्याला किती वाजता पोहोचतो. तर मी तुम्हाला सांगेलच किती किलोमीटर दाखवतात, किती वेळ लागतो. मग आता निघाल्यावर मी सांगते तुम्हाला. चलो बाय बाय मंडळी. नमस्कार मंडळी. आम्ही 10:30 वाजता अराउंड निघालोय उज्जैन टू पुणे. रिटर्न पुण्याला जातोय. आता जेवणासाठी एका धाब्यावर थांबलो होतो. छान आहे हा धाबा.
दादाचं नाव आहे महादेव धाबा अँड रेस्टॉरंट. मेनू पण छान होते, ऑलमोस्ट सगळंच अवेलेबल आहे. इवन नाश्तासुद्धा अवेलेबल आहे, छान आहे. टेस्टलासुद्धा खूप छान होते. तुम्ही जर रिटर्न जात असाल तर या धाब्यावर थांबून ट्राय करू शकता. मेनू वगैरे सगळं छान आहे, टेस्टही छान आहे. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना जसं तिखट आवडते सगळे तशा प्रकारे जेवण आहे. इथे बऱ्याच MHच्या गाड्यासुद्धा थांबलेल्या होत्या. सो आम्ही म्हटलं की ओके या धाब्यावर थांबूयात आणि ट्राय करूयात. तर खूप छान जेवण होतं, तुम्ही ट्राय करू शकता. आता थोडंसंच डिस्टन्स, आम्ही जवळजवळ उज्जैनवरून एक 20 मिनटाचा रस्ता आहे, तिथून पुढे आलो होतो. आता निघतोय बाकीची उज्जैन ट्रिप झाली. आता निघतोय रिटर्न घरी.